गावाकडचं प्रेम भाग 1. पहाटेचा गार वारा, पाखरांचा किलबिलाट आणि मातीचा सुगंध. गाव अजून झोपेतच होतं. सूरज रोजसारखा बैल घेऊन शेताकडे निघाला होता. डोक्यावर फाटकी टोपी, पायात चप्पल, पण मन मात्र स्वप्नांनी भरलेलं. शेताच्या वाटेवरच गौरी विहिरीवर पाणी भरत होती. तिच्या हातातली घागर, कपाळावरचं कुंकू आणि साधं हसू. सूरजचं मन तिथेच अडकलं. आज लवकर उठलीस वाटतं, सूरजने हिम्मत करून विचारलं. गौरी हसून म्हणाली, शेतात काम करायचं असेल तर वेळ कोण बघतो. तेवढ्यात गावातली म्हातारी आजी म्हणाली, अरे सूरजा, कामाला उशीर होईल. सूरज निघून गेला, पण मागे वळून एकदा पाहिलं. गौरीही त्याच्याकडेच पाहत होती. दिवसभर सूरजचाच लक्ष शेतात लागत नव्हतं. नांगर चालत होता, पण मन मात्र विहिरीकडेच होतं. संध्याकाळी देवळात आरती होती. गाव सगळं जमलं होतं. आरतीनंतर गौरी सूरजजवळ आली आणि हलक्या आवाजात म्हणाली, उद्या बैलांना पाणी देताना थोडा वेळ थांबशील का. सूरज काहीच बोलला नाही, फक्त मान हलवली. गावाकडंच प्रेम असंच असतं, ना मोठ्या शब्दांत ना वचनांत, फक्त नजरेतून सुरू झालेलं आणि मनात खोलवर रुजलेलं.